में नहीं जाएंगे। आम आदमी पार्टी जो समाज में अच्छा काम करने वाले लोग हैं, आम आदमी पार्टी के कार्यकर्ता हैं, उन सबको मौका देंगे कि राजनीति में बदलाव होना चाहिए। जैसे मैं दिल्ली में किया, 3 बार बदलाव हुआ, दिल्ली में अच्छी सड़कें बनी, अच्छा शिक्षा मॉडल हुआ, स्वास्थ्य मॉडल बहुत अच्छा हुआ। तो इन्हीं मुद्दों पे दिल्ली महाराष्ट्र में चुनाव लड़ेगी। कुठल्या मुद्द्यावरती इलेक्शन, कौन सा मुद्दा होगा इलेक्शन बार कर रहे हो? देखो, नगर निगम का तो जो चुनाव होता है वो साफ सफाई क्षेत्र के विकास के लिए होता है। तो नगर निगम में जो महाराष्ट्र में पुणे में आप देखोगे कि कोई साफ सफाई की इतनी खास व्यवस्था नहीं है। तो जो भी जिस भी क्षेत्र में जो भी मुद्दे थे, जैसे मान लो उनके कॉर्पोरेटर ने काम नहीं किया, तो वो उन मुद्दों के ऊपर वहाँ का लोकल स्थानीय कार्यकर्ता या वो सामाजिक कार्यकर्ता वहाँ चुनाव लड़ रहा, उस पर आम आदमी पार्टी चुनाव लड़ेगी। बगैर अलायंस में तो बीजेपी को फायदा होगा ना? नहीं, आप बीजेपी के हम फायदे के लिए नहीं आए। हर पार्टी का अपना अधिकार है, चुनाव लड़ने का अधिकार है। हम भी चुनाव लड़ेंगे, हो सकता है हम जीत जाएं, भाजपा हार जाए। तो जो कॉर्पोरेटर ने या जो महाराष्ट्र के मुद्दों पे काम नहीं किया पिछले कई सालों से, महाराष्ट्र में आप देखो कि जो भ्रष्टाचार है वो अपने चरम सीमा पे है। और आप एक सामान्य सा कॉर्पोरेटर अगर वो एक बार बन जाता है, वो 500 करोड़ का मालिक बन जाता है, मगर जनता के मुद्दे पीछे रह जाते हैं। तो आम आदमी पार्टी के कार्यकर्ता अपने क्षेत्र के विकास के लिए चुनाव लड़ेगी और जीतेगी। केजरीवाल आएंगे क्या कैंपेन के लिए पुणे में? हाँ, हमने स्टार कैंपेनर की महाराष्ट्र की लिस्ट कल जारी करी थी, इलेक्शन कमीशन को भी दिया। जैसे जैसे चुनाव ऊपर उठेगा वैसे वैसे जो जितने भी स्टार कैंपेनर हैं दिल्ली के या पूरे देश के, उन सबको महाराष्ट्र में आने का मौका मिलेगा और प्रचार करेगा। महाराष्ट्र में अभी नगर निगम के जो इलेक्शन हुए, जस्ट अभी हुए, वहाँ पे साम दल भेद सब बड़ी पार्टियों ने किया था। इसके बारे में आप क्या कहेंगे? तो हर बार पैसे का वो हुआ है उसमें। देखो, मैं कल एक सीट पर गया था तो वहाँ पर भी बताया कि भाजपा ने 6,000 रुपये एक वोटर को दिए। अगर घर में 4 है तो 24,000 रुपये बांटे। तो भाजपा के पास तो पैसा ही है, तो पैसे से पूरे देश में वोट चोरी भी कर रहे हैं, चुनाव भी जीत रहे हैं। आप अगर देखोगे उनके पास 2004 में 300 करोड़ थे पार्टी फंड में, आज 2025 में 10,000 करोड़ कैसे हो गया? तो सारा पैसा जो बड़े बड़े बिजनेसमैन से उन्होंने लिया चंदे के तौर पे, चंदे के नाम पे, मगर वो सब एक्सटॉर्शन का, भ्रष्टाचार का पैसा अपनी पार्टी में लगाया, वही अपने कैंडिडेट को चुनाव में बांटने के लिए देते हैं। तो आम आदमी पार्टी कम संसाधनों में जनता के मुद्दों के साथ चुनाव में जाएगी और क्षेत्र के विकास के लिए लोगों की सेवा करेगी। वो हमने देखा कि आपके आप जो इलेक्शन में पेपर भेज रहे हैं तो उसमें भगत सिंह का फोटो नहीं है। आपने शिवाजी महाराज का तो फोटो लगाया है, लेकिन भगत सिंह का फोटो तो आप नेशनल लेवल पे लगाते हैं, लेकिन यहाँ पर जब आप प्रचार कर रहे हैं तो भगत सिंह का फोटो नहीं है। तो क्या है, इसका क्या कारण है? क्या आप भगत सिंह को नेशनल महापुरुष नहीं मानते? नहीं, क्यों नहीं मानते? नाही, असं आता तुमचा प्रश्न, भगत सिंग सगळे आमचेच नाही, आम आदमी पार्टीचे नाही, सगळ्या भारताचे आपल्या देशाचे आयडॉल आहेत आणि त्याबद्दल विशेष नाही। आणि आपल्याकडे म्हणजे हा काय मुद्दा होऊ नाही शकत की त्यांचा एखाद्या बॅनरमध्ये एखाद्या याच्यात फोटो नाही, कारण बरेचसे त्या स्थानिक ठिकाणचे जे बॅनर बनवले जातात, पॅम्पलेट बनवले जातात, तर तिथल्या उमेदवारांकडनं वगैरे ते बनवले जातात। पण असं काही नाही की, आणि तसे आम्ही मानतो की महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यात ते सुद्धा सगळ्यांचेच आयडॉल आहेत। आणि बऱ्याच वेळा असं होतं की मग स्थानिक ठिकाणच्या याच्यावरनं काही फोटो वगैरे तसं होऊ शकतं स्थानिक याच्यावरनं, पण आमच्यासाठी भगत सिंग सुद्धा म्हणजे आमच्यासाठीच नाही, सगळ्यांसाठी आहे, ही आमची भूमिका आहे। आणि जसं आता ही पत्रकार परिषद चालली, मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की महाराष्ट्रामध्ये नगर परिषद निवडणुकीमध्ये आम्ही पहिल्यांदा यश या महाराष्ट्रामध्ये मिळवलं आहे आणि झाडू चिन्हावर विजयी सुरुवात आमची महाराष्ट्रामध्ये झाली आहे। पुण्यामध्ये
जर म्हटलं युतीचा विषय, तर आमची युती फक्त जनतेशी आहे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी आमची युती आहे आणि त्या मुद्द्यांवर आम्ही निवडणूक करणार आहोत. जसं महिलांना मोफत बस प्रवास असेल, प्रॉपर्टी टॅक्स मध्ये सवलत असेल, गावठाणाचे विषय असतील, ट्रॅफिकचा विषय असेल, पाण्याच्या समस्या असतील, पिंपरी चिंचवड झालं, पुन्हा झालं, टँकर माफिया या ठिकाणी तयार होत आहेत आणि ठेकेदारांचं राजकीय लोकांचं आणि ठेकेदारांचं नेक्सस संपवण्यासाठी आम्ही या पुणे महानगरपालिकेमध्ये काम करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही सत्तेमध्ये जाणार आहोत. आज जर पुण्यामध्ये बघितलं तर हजारो कोटीचं बजेट आहे, परंतु तेच फुटपाथ वारंवार दरवर्षी उकडायचे आणि फोडायचे आणि बनवायचे, अशा पद्धतीने जनतेच्या पैशाची उधळण या ठिकाणी सुरू आहे. गावठाणांमध्ये जे नवीन गाव समाविष्ट केले त्यांना कसल्याही सुविधा नाही, परंतु टॅक्स वाढलेला आहे आणि त्यांचं रेग्युलरायझेशन अजून झालं नाही. अशा असंख्य प्रश्न या पुण्यामध्ये आहेत. पुण्याचं नाव जागतिक पातळीवर 5 नंबरचं जास्तीत जास्त प्रदूषित शहर म्हणून आणि गुन्हेगारीमध्ये केंद्र सरकारचा आकडे आहे की तरुणांमध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारीमध्ये पुण्याचा अव्वल नंबर आहे. म्हणजे सांस्कृतिक शहर म्हणून, शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुण्याची ओळख होती, त्या पुण्याची ओळख आता कोयता गँग आणि प्रदूषित शहर, ट्रॅफिक जाम शहर अशी होत आहे. आणि हे बदलायचं असेल तर कुठेतरी मग हा पक्ष त्या पक्षाबरोबर चालला, तो पक्ष त्या पक्षाबरोबर चालला, या युतीच्या आणि आलांच्या भानगडीत न पडता जनतेचे प्रश्न घेऊन जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी या पुणे शहराची परत पुन्हा एकदा ती ओळख मिळवून देण्यासाठी हा आमचा अजेंडा आणि हा आमची युती आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये संपूर्ण पुण्यामध्ये स्वबळावर आम आदमी पार्टी सर्व जागांवर मोठ्या ताकदीने निवडणूक करेल आणि जिंकेल. कारण आम्हाला जिंकण्याचा आता मागच्या टप्प्यात ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आम आदमी पार्टी जिंकू शकते, झाडू जिंकू शकतो हे सिद्ध झालेलं आहे आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणून आम्ही पुणे महानगरपालिकेत 100% आम्ही सत्ता मिळवणार याचा आम्हाला ठाम विश्वास आहे. कोणत्या प्रभागात प्राबल्य आहे तुमचं? बाकी जो पक्ष है, अगर जो पार्टी है उनकी पार्टी में से लोगों को ले रही, तो आप वही लोग जो नाराज लोग हैं उनको आप लेंगे कि आप ही के लोगों को आप उम्मीदवारी दे देंगे? देखो, जो समाज में जिन लोगों ने अच्छा काम किया है वो किसी भी पार्टी में हो सकते हैं और जो समाज सेवा करने के लिए, महाराष्ट्र के विकास करने के लिए हमारी पार्टी में आएंगे उनका स्वागत है. कोणत्या प्रभागात तुमचं जास्त प्राबल्य आहे किंवा काम आहे आपल्या पुण्यामध्ये, जिथं सीट येऊ शकतात? म्हटलं तर सगळीकडेच म्हणजे प्राबल्य आहेच, परंतु खरं सांगायचं की या प्रश्नाचं उत्तर ठराविक लोकांचे नाव घेऊन देणं योग्य नाही. सगळेच कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत आणि आम्ही असं मानतो की प्रत्येक कार्यकर्ता हा तेवढाच जोमाने आणि क्षमतेने सगळीकडे काम करत आहे, परंतु त्याचे निकालामध्ये काय परिणाम येतात हे निकालातच कळेल. त्यामुळे असं काही ठराविक नावं न घेता आम्ही सगळेच जण जोरात काम करत आहेत आणि सगळ्या प्रभागामध्ये आम्ही प्रयत्न करत आहोत. आहेत काही प्रभाग आहेत की जिथे आम्हाला विजयाची शक्यता 100% वाटते, परंतु ते करत असताना बाकीच्यांचं मोरल डाऊन होऊ नये म्हणून असं ठराविक नावं घेणं आम्ही आता या ठिकाणी अवॉइड करूया. पुण्यातली 2-3 कामं कोणती आहे मोठी जे तुम्ही केलेली आणि ज्याच्यात तुम्हाला यश मिळालंय किंवा काय? आता यामध्ये जर बघितलं तर पुण्यामध्ये आम्ही कधी सत्तेत नव्हतो, त्यामुळे कामं केली म्हणण्यापेक्षा वेगवेगळे आंदोलन कोणते केले हे जर विचारलं तर आम्ही पुण्याच्या प्रत्येक प्रश्नांवर वेळोवेळी सगळ्यात जास्त जर आंदोलन पुण्याच्या प्रश्नांवर जर केले असतील, फक्त तुम्ही म्हणाल दिसलं नाही, परंतु काय होतं की आमच्या पार्टीला तेवढी विजिबिलिटी नसल्यामुळे, आता तुम्ही मित्र म्हणजे तुम्ही खूप आम्हाला सहकार्य करता, परंतु बऱ्याच वेळा होतं कसं की आम आदमी पार्टी आंदोलन करत असते, झटत असते, परंतु त्याची दखल तेवढी घेतली जात नाही. तर येईल वेळेनुसार ते होत राहील. जसं झाडांचा विषय असेल, पर्यावरणाचा, सगळ्यात जास्त आम्ही जवळ अगदी त्याची जेएम रोड ते महानगरपालिका एवढी मोठी अंत्ययात्रा आम्ही त्या ठिकाणी काढली होती. वेगवेगळ्या प्रश्नांवर सातत्याने दर आठवड्यामध्ये आम आदमी पार्टीने मागील वर्षामध्ये दर आठवड्यामध्ये या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रश्नांवर भूमिका घेतल्या आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर आणि त्यांच्या गैरकारभारावर आवाज उठवण्याचं जे काम विरोधी पक्ष म्हणून करावं लागतं ते 100% आम्ही केलं आहे. परंतु तुम्ही म्हटले कामं जर करून घ्यायचे असेल तर ते काम सत्ताधाऱ्यांचं असतं आणि त्यांना उघडं पाडण्याचं जे काम आहे विरोधी पक्षाचं ते आम्ही वेळोवेळी केलं आहे. आणि हे झालं पक्ष म्हणून. स्थानिक ठिकाणी आमचे बरेचसे कार्यकर्ते आहेत की त्यांनी ते ड्रेनेजचं काम करून घेणं असेल, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून
की कुठं झाडाच्या फांद्या तोडणं असू द्या, कुठं सिवेज गटाराचं काम असू द्या, पाण्याच्या लाईन खराब झालेल्या असतील ते बसून घेण्याचं काम असू द्या, वेळोवेळी अगदी कोविडच्या काळामध्ये आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एवढं सक्रियपणे या पुण्यामध्ये काम केलं होतं की मास्क पुरवणं असेल, आमची रिक्षा संघटना आहेत, श्रमिक आहेत आणि सगळेच कार्यकर्ते आहेत की खूप चांगलं काम या ठिकाणी केलं आहे. अगदी वारीमध्ये कोणी करत नाही तेवढं प्रत्येक हजारो लोकांना अगदी मसाज करून देण्याचं काम या वारकऱ्यांनी आमच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे असंख्य कामं या ठिकाणी आम्ही या पुणे शहरामध्ये केलं आहेत आणि पुणेकरांना त्याची नक्कीच जाणीव आहे. भले ठळकपणे कुठे कामं आले नसतील पण आम्ही जनतेमध्ये पोहोचलेलो आहोत, लोकांमध्ये पोहोचलेलो आहोत. तो कनेक्ट आमचा झालेला आहे आणि त्या माध्यमातून त्याची पोच पावती म्हणून मतदान रूपी यश नक्कीच मतदार आम्हाला देतील. एक दोन उम्मीदवार नासिक में कुंभ मेला होने वाला है, तो उसके चक्कर में वहाँ पे बहुत सारे पेड़ काटने वाले हैं, उसके बारे में आपकी पार्टी की क्या भूमिका है? नाशिकमध्ये तपोवन वृक्ष तोडीचा जो विषय आहे 100% आमचा त्याला विरोध आहे. कुंभमेळा ही आमची आस्था आहे, आपल्या सर्व समाजाची आस्था आहे आणि 100% आम्ही कुंभमेळ्याच्या भावनेसाठी आणि त्या श्रद्धेशी निगडीत आहोत. परंतु हे करत असताना कुठेही असं म्हटलं नाही की कुंभमेळा जो असतो आपल्या ज्या धार्मिक श्रद्धा असतात, आपण काय म्हणतो की वसुदैव कुटुंबकम, यामध्ये चराचरामध्ये आपण ईश्वर बघतो आणि जे झाडं आहेत ते सुद्धा ईश्वराचं प्रतीक आहे असं आपण मानतो. आणि हे झाडं जोडून जर तुम्ही तिथे काही करत असाल तर ते तुम्ही कुंभमेळ्याची जी मूळ भावना आहे आपली वसुदैव कुटुंबकम आणि चराचरात ईश्वर बघण्याची, या श्रद्धेलाच तुम्ही हात घालत आहात. आणि जर श्रद्धा तोडून तुम्ही श्रद्धेचा बाजार जर मांडणार असेल तर ते मान्य नाही. आणि या विरोधात आम आदमी पार्टीची भूमिका स्पष्ट आहे की तपोवन मध्ये वृक्षतोड न होता श्रद्धेच्या पद्धतीने श्रद्धेचा विषय झाला पाहिजे आणि कुंभमेळ्यासाठी आम आदमी पार्टी सक्रियपणे त्या ठिकाणी सहभागी असेल. तपोवनाच्या वृक्षतोडीसाठी आमचे मुकुंदजी सुद्धा नाशिकला गेले होते आणि त्या ठिकाणी आम आदमी पार्टीने खंबीरपणे भूमिका घेतली की वृक्षतोड नाही झाले पाहिजे कुंभमेळ्यासाठी. कोणी एक दोन सक्षम उमेदवार ज्याची इथं ओळख करून किंवा त्याची इंटरव्ह्यू समोर बसलेले नक्कीच आमचे सगळेच सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे इथे उपस्थित असणार आम्ही सगळ्यांना सक्षम उमेदवार. आम आदमी पार्टी जर म्हटलं तर काय आहे की सर्वसामान्य कार्यकर्ता ज्याचे कोणी त्याचे वडील आमदार नाहीत, त्याचे काका खासदार नाहीत किंवा घरात कोणी राजकारणी पार्श्वभूमी नसताना समाजासाठी तळमळीने लढणारा प्रत्येक कार्यकर्ता, जोमाने लढणारा कार्यकर्ता हा सक्षमच असतो. त्याची समाजाप्रतीची भावना आणि आम आदमी प्रतीची भावना ही तेवढीच सक्षम असते. त्यामुळे इथं बसणारा प्रत्येक माणूस आमचा, आम्ही तरी मानतो की हा सक्षम कार्यकर्ता आहे. पंजाबमध्ये जर बघितलं तर मोबाईल रिपेअर मध्ये, शॉप मध्ये काम करणाऱ्या आमच्या एका कार्यकर्त्याने तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पंजाबमध्ये पराभव केला होता. त्यामुळं इथे बसणारा प्रत्येक माणूस तेवढा केपेबल आहे. फक्त त्याची जी क्षमता आहे ते या निवडणुकीच्या रूपाने 100% समोर येणार आहे आणि मला खात्री आहे की इथे बरेचसे विजयी उमेदवार या ठिकाणी आहेत. आता या ठिकाणी आम्ही 25 जणांची यादी पहिल्या टप्प्यामध्ये जाहीर केली होती. आता पुढचा जो टप्पा आहे 16 जणांचा पुणे शहराचा, तो या ठिकाणी आमच्या शहरचे जे युनिट आहे ते त्या ठिकाणी डिक्लेअर करतील. सर्व पत्रकार बांधवांना माझा नमस्कार. आपण पाठीमागील 4 दिवसापूर्वी फेज 1 मध्ये अधिकृत उमेदवाराची यादी घोषित केली 25 लोकांची. आता मी अधिकृत उमेदवाराची 2 नंबरची यादी, त्याच्यामध्ये 16 उमेदवार घोषित करत आहोत. तर नावं खालीलप्रमाणे, अनेक लोक आहेत म्हणजे आमच्याकडे भरपूर जणांची यादी सगळ्यांच्या पुढेही आहेत आम्ही की डिक्लेअर करण्यामध्ये. मी नावं वाचतो, प्रभाग वाचतो आणि रिझर्वेशन वाचतो. कुमारी आलिशा हरुण मुलानी, प्रभाग क्रमांक 1 क मधून ओबीसी महिला म्हणून लढणारे. नंतर सौ स्मिता सोंडे, प्रभाग क्रमांक 2 अनुसूचित जाती महिला. त्याच्यानंतर सौ माधुरी रवी वडमारे, प्रभाग क्रमांक 3 क मधून सर्वसाधारण महिला. श्री सचिन खंकाळ, प्रभाग क्रमांक 4 अनुसूचित जाती. श्री अनिकेत गागडे, प्रभाग क्रमांक 15 सर्वसाधारण. श्री स्वप्नील विठ्ठलराव गोरे, प्रभाग क्रमांक 16 सर्वसाधारण. श्री अरुण शिंदे, प्रभाग क्रमांक 17 ड सर्वसाधारण. श्री इरफान रोटे, प्रभाग क्रमांक 22 ब ओबीसी सर्वसाधारण. श्री शेखर ढगे, प्रभाग क्रमांक 22 ड सर्वसाधारण. श्री इक्बाल रसूल तांबोळी, प्रभाग क्रमांक 23 सर्वसाधारण. श्री पियुष सुनील हिंगणे, प्रभाग क्रमांक 26 सर्वसाधारण. श्री सूरज सोनवणे, प्रभाग क्रमांक 27 अनुसूचित जाती. श्री प्रदीप उदागे, प्रभाग क्रमांक 29 ड सर्वसाधारण. श्री प्रतीक बनसोडे,
श्री प्रतीक खोपडे प्रभाग क्रमांक 36 ड सर्वसाधारण, सौ मालन शांताराम नाडे प्रभाग क्रमांक 39 अनुसूचित जाती महिला, श्री निखिल विलास खंदारे प्रभाग क्रमांक 40 अनुसूचित जाती. या आमच्या 16 लोकांची उमेदवाराची यादी घोषणा केली. उद्या किंवा परवा परत पत्रकार परिषद घेऊन आम्ही परत पुढच्या लोकांची यादी घोषित करतोय. धन्यवाद. बाकी काही प्रश्न असेल तर अजून 2 मिनिटं आपण विचारू शकता. प्रश्न हा होता की झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यातली मताची टक्केवारी कळत राहणार. मताची टक्केवारीचं कंपायलेशन सुरू आहे, त्याचे लवकरच आम्ही जाहीर करू.